चला आता पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेस मध्ये. प्लीज म्यूट द साऊंड गाईस, प्लीज 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 म्यूट द साऊंड. चला लक्ष द्यायचं आपण. हा काय आहे कविता बघा. सॉरी, आधी पाहूया कवितेचे कवी कोण आहेत, त्यांच्यावर थोडी माहिती जाणून घेऊया. कवी आहेत शंकर अभिमान कसबे. कोण आहेत कवी? शंकर अभिमान कसबे. हे तरुण असे लेखक आहेत. जन्म आहे 1982 सालचा. एक नवोदित कवी आहेत, तरुण असे कवी आहेत. हे नियतकालिकातून लेखन करतात. विविध कवी संमेलनात ते सहभागी होतात. करपी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. करपी या कविता संग्रहातून त्यांनी ही कविता घेतलेली आहे. तर कोणताही जो मराठीचा धडा आहे तुमचा किंवा हिंदीचा धडा आहे त्याच्यामध्ये एखादं सुरू होण्या, इव्हन इंग्लिशमध्ये पण काही वेळेस तुम्हाला दिलेलं आहे माहिती. तर हे जे काही लेखक असतात, कवी असतात, यांच्याबद्दल जी थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली असते शॉर्टमध्ये, ती आपल्याला महत्वाची असते जाणून घ्यावी. कारण त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. तुमच्यापैकी सुद्धा एखादा व्यक्ती लेखक होऊ शकतो, कवी होऊ शकतो. तर आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचे महत्व जाणून नव्या पिढीला शिकवले. काय केलं बघा, तर आपले जे पूर्वज होते ना, त्यांनी शिक्षणाचं महत्व जाणलं. त्यांनी शिक्षणाचे महत्व जाणले आणि नव्या पिढीला काय केलं? त्यांनी शिकवलं. नव्या पिढीला त्यांनी काय केलं? शिकवलं. बघा, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमचे आजी आजोबा कदाचित शिकलेले नसतील. लक्षात घ्या, तुमचे आजी आजोबा कदाचित शिकलेले नसतील, परंतु ते तुम्हाला सांगतात, काय सांगतात? बाळांनो, शिका, मोठे व्हा, खूप शिका आणि तुम्हाला शिक्षणासाठी कुठेही काही कमी पडू देत नाही. बघा काय म्हटलं त्यांनी. सॉरी. माझ्या आजान पंजान रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरंबी. बघा, माझ्या आजान पंजाने काय केलं आहे तर दररोज वेसन विणलेली आहे. काय विणलेली आहे? वेसन. तुम्हाला माहित असेल की येसन म्हणजे काय, तर बैलांना घालतात ती वेसन. माझ्या आजान पंजानं किती गिनल्या गोफणी. ही गोफण तुम्हाला दिसत असेल, कितीतरी गोफणी विणलेली आहेत. तेव्हा नेमाने चालते तुझ्या रानाची राखणी. आता गोफण काय करते बघा. गोफणीमुळे काय होतं तर रानामध्ये गोफण आणि हा अशा प्रकारचा एका असतो स्केअरक्रो असतो. त्याला काय म्हणतात तर स्केअरक्रोला काय म्हणतात सांगा बरं मराठीमध्ये. स्केअरक्रोला काय म्हणतात मराठीमध्ये? तर तुम्ही शोधून सांगायचं मला. स्केअरक्रोला काय म्हणतात मराठीमध्ये? आपण इंग्रजी येतं, मराठी आपण विसरून जातो. असू द्या, बुजगावनं म्हणतात त्याला. तर माझ्या आजान पंजानं किती इनला गोफणी. त्या गोफणीमुळे काय होतं, जे रानामध्ये जे येतात ना पाखरं वगैरे, ते पाखरं काय करतात, पाखरं काय होतात त्याच्यामुळे दूर होतात आणि त्याची राखण होते. रानाची काय होते? राखण होते. त्याची काळजी घेतली पाहिजे. पिकाची पीक सगळे ते पाखरं खाऊन घेतील आणि आपल्या हाताला काही लागेल का? नाही. आता अजून एक तुम्हाला या ठिकाणी एक डाव्या बाजूला चित्र दिसतं. त्या चित्रामध्ये तुम्हाला एक मोठ दिसते. या ठिकाणी काय दिसते? मोठीने पाणी पूर्ण शेताला पसरवलं जातं. ही पूर्वीची पद्धत आहे, पण हे पूर्वीच गाणं असल्यामुळे पूर्वीच्याच गोष्टी या ठिकाणी लिहिल्या आहेत. आज तर मोठेचा उपयोग सांगितला, पाण्यासाठी होतो. माझ्या आजान पंजानं रोज वळली चराट. चराट माहित असेल, मोठं असं दोरखंड असतो. पाट भरून वाह्याची तुझ्या रानातली मोठ. माझ्या आजान पंजानं रोज येणल्या र बाजा बघा. गावाला तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारे ही आपले घर आहे. तर अशा प्रकारे हे एक बाज असते, एक खाट असते, बसायचा बेड आहे त्याच्यामध्ये जी काय असतं, चारी बाजून ते ओपन असतं. तर त्याच्यामध्ये ना अशा प्रकारे विणावं लागतं. ते हे काय असं विणावं लागतं, तुम्हाला माहित असेल, तुम्हाला जर गावी गेला असेल तर त्या प्रकारे. माझ्या आजान पंजानं रोज इनला रे बाजा येतो दमून रे गाळ्या पाठ टेकवितो राजा. गावाला गेल्यानंतर तुम्हाला अशा बाजा पाहायला मिळतील, अशा प्रकारची बाज पाहायला मिळते. माझ्या आजान पंजानं रोज वळल्यात कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांधा या दावण. माझा आजान पंजानं पोरं घातली साळला. काय केलं? माझ्या आजा पंजानं मुलं शाळेला घातली. कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. त्यांना कळलं की बाबांनो, आम्ही एवढी मेहनत घेतोय, पण तुम्ही सर्व शिका. ओके, तुम्ही काय करा, तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, लक्षात घ्या.
शिक्षण घ्या आणि शिकून खूप मोठे व्हा. शिकून काय करा, खूप मोठे व्हा. कारण त्यांनी खूप कष्ट केले, परंतु त्यांना सुद्धा कळलं की शिक्षणाचं महत्व काय असतं आणि त्या शिक्षणाच्या महत्वामुळेच त्यांनी काय केलं आहे, तुम्हाला शिकवलं. तुम्हाला तुमच्या आई वडिलांना वगैरे वगैरे. आता बघा, तुम्ही जर पिढी पाहिली असेल तर अशी पिढी असते की आजी आजोबा खूप कमी शिकलेले असतील, तुमचे आई वडील सुद्धा कदाचित शिकलेले असतील किंवा कमी शिकलेले असतील, पण त्यांची इच्छा आहे की तुम्ही तुम्ही खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, तुम्ही शिकवा, तुमच्या आई वडिलांना वाटत असतं. हे काय आहे तर एक चेन आहे, साखळी आहे, शृंखला आहे. तो ग्रामरचा पाठ बघा काय आहे, ज्याला विलोम पद म्हणतात. काय बघा, मराठी विलोम पद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी त्याचा अर्थ तोच राहतो. चिमा काय कामाची, आता याला उलट वाचा, ची मा काय कामाची, याला म्हणतात विलोम पद. भाऊ तळ्यात उभा, भाऊ कसा उभा, तळ्यात उभा, भाऊ तळ्यात उभा, याला काय म्हणतात विलोम पद. काका वाचवा काका, काका वाचवा काका. तो कवी डालडा विकतो, तो कवी काय विकतो, डालडा विकतो. तो कवी डालडा विकतो, याला म्हणतात विलोम पद. काय म्हणतात मराठीचं विलोम पद. हाच तो चहा, हाच तो चहा. तो कवी ठमाला माठ विकतो, तो कवी ठमाला माठ विकतो. तो कवी ठमाला माठ विकतो. कळलं का, याला म्हणतात विलोम पद. खूप सुंदर व्याकरण तुम्हाला दिलेलं आहे. चलो.